पिंट्या दादा इतका सपोर्ट करणार आहे ना तुला? कळतंय मला, मला ते दिसतंय ऍक्च्युली अधिरा. ऐक ना, सगळं फायनल झालं ना की माझी एक अट आहे. काय? ऐक हे बघ, सो बेसिकली मी त्यांचा फॅमिली मेंबर आहे, पण मी याचा गैरफायदा नाही घेणार आहे. समर सरांनी आपल्या स्टार्टअपमध्ये इन्व्हेस्ट केलेले सगळे पैसे मी त्यांना रिटर्न करणार आहे, तेही व्याजासकट. I'm so proud of you. I love these things about you, and म्हणूनच माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. You're so honest. तुला कितीही स्ट्रगल करावा लागला तरी तू तुझे व्हॅल्यूज नाही सोडत. पण पिंट्या दादाची मदत घेऊयात आणि त्याचे जे काही पैसे असतील ते आपण त्याला परत करूयात. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. काय हो, आज एकदम खुशीत दिसताय? अहो, मला रोहनचा फोन आला होता. थँक्यू राजवाडे. अहो थँक्यू काय, साधं सरळ बिझनेस डील आहे, त्यात आमच्या दोघांचाही फायदा आहे. ते आहेच हो, पण आता रोहनशी बोलले तेव्हा त्याचा आवाज इतका छान वाटला माहितीये मला. गेले काही दिवस असा डाऊन वाटत होता त्याला आणि असा एकदम शांत वाटत होता मला तो. बरं, मी काही करू शकत नव्हते, त्यामुळे मलाही इतकं हेल्पलेस वाटत होतं. पण आज तुमच्याशी बोलणं झालंय त्याचं आणि त्याला इतकं छान वाटतंय. थँक्यू राजवाडे. अहो मी खरंच काही केलं नाही. मी तुम्हाला सांगितलं ना की हे एक बिझनेस प्रपोजल आहे. मी तुम्हाला चांगलं माहिती आहे की मी प्रोफेशनल आणि पर्सनल गोष्टी कायम वेगळ्या ठेवतो. आणि खरं सांगू का, रोहन एक खूप सच्चा मुलगा आहे. म्हणजे अधिरा आणि रोहनच्या लग्नाची जेव्हा बोलणी चालली होती तेव्हा काकूचा विरोध असून सुद्धा मी त्याला सपोर्ट केला, कारण तो अत्यंत प्रामाणिक आहे, मेहनती आहे. हो, ते तर आहेच, पण काय न हो, असा शेअर नाही करत गोष्टी, स्वतःमध्येच कुढत राहतो आणि त्रास करून घेतो, बोलत नाही कोणाशी. या बाबतीत तो त्याच्या ताईवर गेलाय ना. लहान आहे अजून, शिकेल. नाही, आता तुमच्या बरोबर म्हटल्यावर मला तर चिंताच नाही त्याची. आणि मी सुद्धा उगाच कोणामध्ये इन्व्हेस्ट करत नाही. तो जेव्हा त्याच्या बिझनेस प्रपोजल बद्दल बोलत होता, त्याच्या स्टार्टअप बद्दल बोलत होता ना, तेव्हाच त्याच्या डोळ्यामध्ये मला पॅशन दिसत होती. त्याच्याबरोबर मला प्रोफेशनली पुढे जायला नक्की आवडेल स्वानंदी मॅडम. म्हणूनच म्हणाले थँक्यू. अरे किमयाचा फोन. हॅलो, बोला. कुठे आहेस तू? मी आता आलो ऑफिस मधनं घरी. गुड. मग मला एअरपोर्ट वर घ्यायला ये, मी येते आज. मी आज? हो, काही प्रॉब्लेम आहे? नाही, प्रॉब्लेम काही नाही, पण तू अशी नेहमीप्रमाणे डोक्यावरती बसू नकोस माझ्या. म्हणजे तुझ्या काही काही सवयी गेल्याच नाहीत का अजिबात? अशी एक वातावरण निर्मिती करायची. तुझी एंट्री कशी प्रत्येक वेळेस तुला ग्रँड हवी असते. हा, ऑफकोर्स, लिव्ह लाईफ क्वीन साइज. ग्रँड एंट्री मला सूट होते आणि हे तूही मान्य करशील. सो प्लीज लवकर ये. सी यू सून. ओके? आलो आलो आलो, ये आता. बाय. किमया येते. ऐकलं फोनवर? कमाल आहे की नाही तिची. म्हणजे सारखं लोकांना धक्का द्यायचा, असं दचकवायचं त्यांना. आणि ही जुनी सवय आहे, जात नाही, वर्षानुवर्ष तशीच आहे ती. म्हणजे ती कुठेही जायच्या आधी किमया येणार आहे अशी एक वातावरण निर्मिती तयार व्हायला पाहिजे. ती तिला खूप आवडतं. आत्ता सुद्धा बघा ना, धाडकन सांगून टाकलं मी येते, बाकी तुम्ही तुमचं बघा. अजिबात बदललेली नाही ती पोरगी. खरं म्हणजे माझा विश्वासच बसत नाही की इतक्या वर्षांनी मी तिला भेटणार आहे. म्हणजे अशा ऐनवेळी त्यांनी यायचं ठरवलंय परस्परच, तर फोन बिन कशाला करायचा, यायचं की डायरेक्ट घरी. सवय आहे ना जुनी, सतत फोन करून सांगायची. ती कशी जाईल? चांगलंय, आलेच. तर यांना काय झालं अचानक? ऐक ना मिताली, अगं भरपूर वर्षांनी येणार आहे ती किंवा भारतामध्ये. आपण तिची आता भरपूर हौस पुरवायची खाण्यापिण्याची. जा, तिला ना बेसनाची लाडू आवडतात, ते करायला घेतो आधी. जा. नारायण, ते किमयाची ती खोली सजवली का? हो मॅम. आणि मग जरा धूप फिरून घे ना गेला तिथे. हो. जा आधी उठला. आजी मी काय करू? तू काय करशील?
मी त्यांची रूम फुलांनी सजावट करू का? मला ते घरगुती गुच्छ बनवता येतात. हा? अरे वा, आता हे सगळं काम तुझं मात्र. जा. आजी हं. काय ग? काही नाही ते राजवाड्यांची मैत्रीण येणारे. बस ना. तुम्हाला पण माहिती आहे का? मला पण फोन केला होता तिने. कशा आहेत त्या? अगं खूप गोड मुलगी आहे ती. म्हणजे ती जेव्हा इथे होती ना तेव्हा वारंवार गाठीभेटी होत असायच्या आमच्या. मला यातलं कधीच काहीच माहित नव्हतं. अगं ती म्हणजे ना म्हणजे एकाच कुंडीमध्ये 2 फुलं कशी असतात तसे होते ते दोघं. म्हणजे त्यांची ती पुस्तकांमधली आवड ती पण सारखी आणि खाण्यापिण्याच्या सवयी पण एकदम सारख्या. अगं म्हणूनच ते बेसनाचे लाडू करायला सांगितले ना मी. मितालीने काय तयारी केले बघते मी जरा. राजवाड्यांना पण आवडतात ना बेसनाचे लाडू? हो. किमया त्यांना आवडतात म्हणून आवडतात का? तसं नाही ग, पिंट्याला तर सगळंच गोड आवडतं ग. पण एकदा ना मी बेसनाचे लाडू केले होते ना तेव्हा त्या दोघांनी बसून इतके लाडू 2 दिवसात संपवले होते की काय विचारू नकोस तू. आणि तेव्हापासून ना बेसनाचे लाडू तो जरा जास्तच आवडीने खायला लागला. घ्या. आणि मला वाटलं होतं मी केलेले लाडू आवडले म्हणून खाल्ले त्यांनी, पण हे लाडू तर तिला आवडतात म्हणून ह्यांना आवडतात. याला काय अर्थ आहे? स्वतःची काहीतरी आवड निवड असली पाहिजे की नाही? काय ग? काही नाही, आले. हा बोल. अगं इथे काय तुझा? ठीक आहे ठीक आहे. हो, तुमच्या स्वागताची सगळी तयारी जय्यत झालेली. आता या तुम्ही. बाय. परत फोन केला होता का त्या किमयांनी? ती घरी येईपर्यंत किमान 50 वेळा अजून फोन करेल आणि मग सगळं सांगत बसेल. तिला इतकी सवय आहे ना सगळं सांगत बसण्याची आणि एकटीच बडबड करत राहील. म्हणजे आपल्या घरी येईल तेव्हाही बडबड करत असेल आणि घरातनं जाईल तोपर्यंत ती बडबडच करत राहील एकटी. खूप चांगल्या आहेत का तुमच्या त्या मैत्रीण? तुम्हाला काय वाटलं मी चांगल्या माणसांची मैत्री करत नाही? तसं नाही हो, म्हणजे अशा खूप खूप सुंदर आहेत का? असं म्हणतात बाबा लोक तिला. नाही नाही, सुंदर आहे, खरंच खूप सुंदर आहे. म्हणजे कॉलेजमध्ये असताना ना ती ब्युटी क्वीन होती. जितकी वर्ष कॉलेजमध्ये होती तितकी सगळी वर्ष. मला खूप आवडायच्या का त्या? असं का विचारताय? असं सहज विचारते. तुम्ही सांगा ना. काय स्वानंदी मॅडम, मला चांगलीच माणसं आवडतात आणि माझ्या अवतीभोवती चांगलीच माणसं असतात आणि त्या चांगल्या माणसांना मला पटकन नाही म्हणता येत नाही. ती तुम्हाला भेटली ना की तुम्हालाही ती खूप आवडेल. ते बघा परत आला. हा बोल. अरे किमया,